चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील तळेगाव चौकातील रहदारीच्या गंभीर समस्याविषयी भाजपा कामगार आघाडीच्या वतीने दिनांक 31 जुलै 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। परंतु संबंधित ठेकेदाराने पुणे नाशिक महामार्गावरील साईड पट्ट्यांवर तात्काळ मुरुम टाकण्याचे काम सुरू केले। त्यामुळे रस्ता रोको आंदोलन टाळण्यात आले व तसे निवेदन संबंधित ठेकेदाराला व शासनाला देण्यात आले। यावेळी भाजपाचे कामगार आघाडीचे पुणे जिल्हा संयोजक श्री बाळासाहेब नाणेकर, रिपाई कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल भाऊ मोरे, छावा संघटना पुणे जिल्हा प्रवक्ते व भाजपा चाकण शहर प्रवक्ते श्री प्रवीण भाऊ करपे, भाजपा पुणे जिल्हा महिला आघाडी सरचिटणीस सौ पल्लवीताई नाईक, रिपाई भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष श्री सूर्यकांत बारणे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश श्री निलेशदादा गोतारणे, भाजपा खेड तालुका समन्वयक श्री अर्जुनराव बोराडे, भाजपा कामगार आघाडी पुणे जिल्हा सचिव श्री गौतमराव वाघमारे, भाजपाचे चाकण शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बढे, डॉक्टर केदारी, शिवसेना राजगुरु नगर शहर प्रमुख सौ यशोदाताई चिमटे, रिपाई चाकण शहर महिला आघाडीच्या सौ ताराबाई पवार यांच्यासह भाजपा व रिपाईच्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील, श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। काय झालं इथून पुढे होणारी काम क्वालिटी आणि क्वालिटी काय चांगल्या गाडीने कामं झाली पाहिजे। असं आज मिळून टाकायचा उद्या काढला पाहिजे, त्याला गोष्टी झाली पाहिजे। तर याच्यात काय काम व्यवस्थित झालं नाही तर आम्ही रस्त्यावर हा 15 दिवसांनी 15 दिवसाच्या आतमध्ये झालं पाहिजे। तर आम्ही भारतीय जनता पार्टी करू आम्हाला उपोषण करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।